बाय ठाणे अट्रॅक्शन तुमच्यासाठी नवीन ब्लॉग व्हिडिओ घेऊन आलेला आहे। आता मी आले चंदनवाडीमध्ये आणि इथे मी एक नवीन अपडेट द्यायला आलो गणपती बाप्पाबद्दल। आता मुंबईतील बरेच वर्कशॉप चालू झालेले आहेत, तर आपण आता ठाण्यामध्ये आलो आहे, तर ठाण्यातील चंदनवाडीमध्ये आलो। इकडे मी पाठच्या वर्षी पण आलेलो वर्कशॉपची व्हिडिओ काढायला। ही अजून पूर्णपैकी चालू झालेला नाही आहे वर्कशॉप, पण इथे अजून मूर्त्यासुद्धा आलेल्या नाही आहेत, पण आता काही थोड्या दिवसातच काम पूर्ण होणार आहे। उद्या येणार का मूर्ती? ठीक आहे, मग मी अपडेट द्यायला इथे नक्की येणार इथे। तर ज्यांनी सांगितलं आपल्याला की मूर्त्या उद्या इथे येणार आहेत, तर उद्या मी येऊन इकडे नक्की तुम्हाला अपडेट देईल याची। तर जशाच मूर्ती आली की तुम्हाला मी अपडेट देतो, तुम्हाला पूर्णपैकी डिटेलमध्ये वर्कशॉप दाखवतो मी बाहेरून। तर काही दिवसात त्यांनी आपल्याला सांगितले एक नाही तर परवापर्यंत इथे मूर्त्या येऊन जातील। मग इथे सगळ्या मूर्ती एका लाईनीशी राहणार आणि प्रत्येक मूर्तीचं तुम्हाला अपडेट देईल मी। तर आता जेवढे पण आता आपण काल पण मी तुम्हाला नवीन अपडेट दिलेली वर्कशॉपबद्दल। आता हा जो वर्कशॉप, हे वर्कशॉपचं नाव काय? हा वर्कशॉपचं नाव काय? हां, तर मी तुम्हाला थंबनेलमध्ये तर मी तुम्हाला वर्कशॉपचं जे पण नाव आहे तुम्हाला मी थंबनेलवरती लावेल आणि तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नंबरसुद्धा देईल, तुम्ही येऊन मूर्त्या पण बुक करा इथे। तर फायनली इथे वर्कशॉप झालेला रेडी पूर्ण, तुम्ही बघून घ्या। आता फक्त मूर्त्या यायच्या बाकी आहेत। ते आपल्याला सांगतात की 35 वर्ष झाली या वर्कशॉपला। 35 वर्षापासून हा वर्कशॉप इथे, तर खूप ओल्ड आहे। तर जशाच मूर्ती आली की तुम्हाला मी दाखवून देतो। हा एक न्यू अपडेट आहे। सो फायनली जे झाले गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आता हळूहळू मूर्ती बाप्पा स्वतः आकार घेतोय आणि आता असे तसे हळूहळू सगळे वर्कशॉप चालू होणार आहेत। मी सगळे नवीन अपडेट देईल तुम्हाला वर्कशॉपचे। तर फायनली आता मी ही अपडेट इथेच ब्लॉग क्लोज करतोय। तर भेटूया आपण पुढच्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये। तर आता नवीन अपडेट द्यायला मी रेडी आहे तुम्हाला पुढच्या वर्कशॉपमध्ये। तर फक्त मूर्ती यायच्या बाकी आहे, इथं अजून मूर्त्या आलेल्या नाही आहेत। तर फायनली जशाच मूर्ती आला की मी तुम्हाला दाखवून देईल। तर भेटूया अशा नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये। तर बाय बाय।